रोटेशनल डायनॅमिक्स हा 12वी सायन्स फिजिक्समधील पहिला चॅप्टर आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्स आपण ज्या नोट्स केलेल्या आहेत ह्या नोट्स पूर्णपणे सिलेबसला अनुसरून आहे. इथला एकही शब्द वेगळा केलेला नाही. पहा, सर्क्युलर मोशन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. सर्क्युलर मोशन इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. एव्हरी डे वी आर revolving or rotating objects. During revolution the object, every particle in the object म्हणजे काय की वर्तुळाकार गती ही आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता आपण दररोज अनेक फिरणाऱ्या किंवा फिरविल्या जाणाऱ्या वस्तूंना पाहत असतो. उदाहरणार्थ फॅन वगैरे अशा भरपूर वस्तू येतात. तर ह्याच्यामध्ये काय होत असतं ती एक तर जो वस्तू फिरती त्याचा प्रत्येक कण हा त्याच्या शेजारच्या कणाभोवती फिरत असतो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूभोवती तो फिरत असतो. म्हणजे ही जी फिरण्याची गती आहे, फिरण्याची जी काही प्रोसेस आहे याला काय म्हणायचं, रोटेशन म्हणतात. त्या वस्तूचं रोटेशन म्हणतात. दिस इज द रोटेशन ऑफ रोटेशन. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन म्हणजे की वर्तुळाकार गती. वर्तुळाकार गती म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा फिरत असतो. एक तर स्वतःभोवती फिरतो किंवा दुसऱ्या भोवती फिरतो किंवा स्वतःच्या एका दुसऱ्या कणाभोवती फिरतो. ही जी फिरण्याची गती गोलाकार ह्याला म्हणायचं रोटेशनल मोशन. तर ह्या रोटेशनल मोशनचे कॅरेक्टरिस्टिक आहेत, वैशिष्ट्य आहेत. कुठले वैशिष्ट्य आहेत तर ते फक्त दोन आहेत. एक आहे ॲसिलरेटेड मोशन आणि दुसरी जी आहे ही पिरियडिक मोशन. ह्या दोन कॅरेक्टर आहेत. आता ही ॲसिलरेटेड मोशन म्हणजे काय, तर ॲसिलरेटेड मोशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट इन द ॲसिलरेटेड मोशन. म्हणजे ही वेगवान गती आहे. कारण कसं, वेगाची दिशा ही प्रत्येक वेगाची दिशा जी असते ना ह्या ॲसिलरेटेड मोशनमध्ये, हे जो कण असतो त्याची प्रत्येक क्षणी काय होत असते, बदलत असते. त्याला म्हणायचं ॲसिलरेटेड. आणि दुसरे आहे ते पिरियडिक मोशन. तर पिरियडिक मोशन म्हणजे अशी मोशन की ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट्स इट्स पाथ अलॉंग द सेम ट्रान्झेक्टरी. thus the motion is periodic in a space. म्हणजे की तो जो कण आहे किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे त्याची गती ही कशी असते की त्याच मार्गावरती पुन्हा पुन्हा होत असते. म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वी काय करते, सूर्याभोवती फिरते पण ती 365 दिवसामध्ये एक सेम टाईममध्ये कॉन्स्टंट स्पीडने काय होते, फिरते. तर असे जे असतात त्यांना काय म्हणतात आपण, उदाहरणार्थ घड्याळाचा काटा हा बी एक पिरियडिक मोशनचंच उदाहरण आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट आहे 1.2 कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे कसलं मोशन की आपण पहा, आता आपण 11वीत काय केलं आहे आपण पाहिलेलं आहे किंवा वर्तुळाकार गतीचे वर्णन करण्यासाठी आपण कोनीय विस्थापन म्हणजे काय त्याला म्हणतात थीटा. कोनीय विस्थापन म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट एका पॉईंटपासून, आता पी पॉईंटपासून ते समजा इथे एक दुसरा पॉईंट धरू, ए पॉईंट धरू. तर ह्या ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत जाताना जो इथं अँगल केलेला असतो त्याला आपण थीटा म्हणायचं. त्याला म्हणायचं कोनीय विस्थापन. हे आपण 11वीत पाहिलं आहे. कोनीय वेग आणि कोनीय त्वरण म्हणजे काय, कोनीय अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, अँग्युलर व्हेलॉसिटी डी थीटा बाय डी टीने दाखवतात. आणि अँग्युलर ॲसिलरेशन ही डी स्क्वेअर थीटा बाय डी आर स्क्वेअर. आता थीटा तुम्हाला माहिती, डी म्हणजे डायरेक्शन झालं, टी म्हणजे काय आहे, आर म्हणजे काय, रेडियस आहे. रेडियस म्हणजे ह्या बिंदूपासून ते ह्या बिंदूपर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे ह्याला रेडियस म्हणतो आपण, ते आरनं दाखवतात. तर कोनीय त्वरण त्याच्यानंतर कोनीय वेग ह्यालाच म्हणतात अँग्युलर ॲसिलरेशन आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ह्या 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर ह्या कुठलंही ट्रान्झॅक्शन होत असताना, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये कुठलंही ट्रान्झॅक्शन होत असताना अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲसिलरेशन होत असते. अँग्युलर ॲसिलरेशन म्हणजे काय की हा पॉईंट इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी जो काही वेळ लागला, जो काही स्पीड आहे, चेंजेस झालेला आहे स्पीड ऑफ व्हेलॉसिटी जो काय, त्याला म्हणायचं अँग्युलर ॲसिलरेशन. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे पी पासून ते इथल्या पॉईंट इथपर्यंत, तो इथून ते इथपर्यंत तर गेलेला आहे. तर ह्याचं जे काय व्हेलॉसिटी आहे, जे काय ह्याचा जो वेग आहे तो काय करणार, काउंट करणार व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये ती जो वेग आहे तो वेग फक्त काउंट केला, पण तो वेगचा जो स्पीड आहे ना कमी जास्त होतो, त्या स्पीडला आपण अँग्युलर ॲसिलरेशन म्हणायचं. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं आहे, ह्या पॉईंटपासून पी पॉईंट्सपासून, एक मिनिट आपण एखादी डायग्राम आहे का इथं पाहू.
याच्यामध्ये तसे डायग्राम नाही आहे दिसत, पण एका पॉईंटपासून समजा हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाणार आहे. तर हिथं जात असताना हिथला जो अँगल त्यांनी केलेला असतो तो अँगलला म्हणायचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. फक्त अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. तर पहिले अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे एक पॉईंट समजा इथं येतो, इथून इथं जातो आहे, हा जो कोन त्यांनी व्याप्त केला आहे तो डीनी थिटाने दाखवून अँग्युलर डिस्प्लेसमेंट बनायचा. अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे ती ही जी काही वेग आहे त्याला अँग्युलर जे डिस्टन्स इथून ते इथपर्यंतचं जे समजा एस डिस्टन्स ते दाखवलं जातं, जे एस आहे ते अँग्युलर व्हेलॉसिटी झाली. आणि ॲक्सिलरेशन कुठलं झालं अँग्युलर म्हणजे इथून ते ऑब्जेक्ट इथपर्यंत जाण्यासाठी तो ठराविक वेगाने गेलेला आहे, पण त्याचा जो वेग आहे ना हा कॉन्स्टंट नाही आहे, पिरियडिक नाही आहे, तर तो चेंजेस होत जातो आहे. तो जो चेंजेस वेग होत जातो त्याला ॲक्सिलरेशन म्हणायचं. तर हे आपण काय म्हणतो तो की 11मध्ये पाहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर काय which are analogous to displacement s velocity एसने दाखवलं जाते आणि ते डी एस बाय डी टी काय करते तिचं सूत्र आहे डी एस बरोबर डी एस बाय डी टी. डी एस बाय डी टी अँग्युलर ॲक्सिलरेशन निघेल ह्याच्यातून, सॉरी अँग्युलर ॲक्सिलरेशन डी व्ही बाय डी टी म्हणजे डी व्ही अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लागणारा टाईम, आणि एस अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे डी एस बाय डी टी. डी एस म्हणजे त्याचा जो डिस्टन्स कापलेला आहे एका पदार्थापासून एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपासून भागिले त्याला लागणारा वेळ असं आहे. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय थिटाने दाखवलं जातं, तो म्हणजे काय डी टी भागिले डी टी, डी थिटा भागिले डी टी. डी थिटा म्हणजे काय घेतलेला कोन किती व्यापला तो आणि भागिले काय डी टी म्हणजे त्याला किती वेळ लागला तो टाईम, पिरियडिक टाईम. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो कायनेटिक सर्क्युलर मोशन होत असताना ट्रान्झिशनल मोशन होत असते. आणि हे ट्रान्झिशनल मोशन होत असताना प्रत्येक पदार्थामध्ये 3 गोष्टी होत असतात. 3 गोष्टी कुठल्या वाटतात तर ते म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट एक होत असतं, त्याच्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी एक असते आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन असतं. पहा हे सगळे अँग्युलर आणि अँग्युलर आहे. आपण लिनियरमध्ये अजून गेलेलो नाही आहे, अँग्युलरमध्येच चालू आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर ॲक्सिलरेशन म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाताना जो स्पीड असतो त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होणं, तो स्पीड काउंट करायचा. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे तो स्पीड एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी जाण्यासाठी लागणारा जो थिटा कोन आहे भागिले लागणारा वेळ आहे ह्या सूत्राने काढून त्याचा तो एस म्हणून डिनोट करायचा. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपासूनच्या जात असताना त्यांनी जो काय कोन व्यापलेला आहे तो कोन म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन. ह्या 3 गोष्टी ह्या काय होतं ट्रान्झॅक्शनल मोशन होत असते. ट्रान्झॅक्शनल मोशन म्हणजे काय होत असतं कायनेटिक ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे एक पदार्थ एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जात असतो त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शनल मोशन. आणि हे ट्रान्झॅक्शनल मोशन होत असताना तो 3 गोष्टी करतो आणि त्या 3 गोष्टी म्हणजे आहेत अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी जाणारा कोन तो थिटाने दाखवायचा, अँग्युलर व्हेलॉसिटी एसने दाखवायची. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपाशी जो त्याने अंतर कापलेलं आहे त्या अंतराला आपण म्हणायचं एस, अँग्युलर व्हेलॉसिटी झालं. आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन म्हणजे त्या एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत तो जो काही जात आहे तो जात असताना जो काही त्याच्या स्पीडमध्ये चेंजेस बदल होत असतात त्याला म्हणायचं अँग्युलर ॲक्सिलरेशन. तर ह्या 3 गोष्टी अँग्युलर ट्रान्झॅक्शनल मोशनमध्ये येतात. आणि कुठल्याही पदार्थाची कायनेटिक मोशन होत असताना ट्रान्झॅक्शनल मोशन घडत असते आणि त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी घडत असतात. फक्त एवढं या कन्सेप्ट काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिलेलं आहे. हे सांगत असताना ते म्हणतात की आपण रेडियस घेतलेला आहे. रेडियस म्हणजे त्रिज्या म्हणजे कुठलाही एखादा पॉईंट असेल त्या पॉईंटचं काय त्याचा जो केंद्र आहे म्हणजे आता ह्याचा सी केंद्र आहे आणि हा पॉईंट पी आहे. तर सी पासून ते पी पासून ते ही जी डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो त्रिज्या म्हणतो. म्हणजे त्रिज्या तर हेच स्पष्टीकरण दाखवलेलं आहे कायनेटिक मोशन म्हणजे 3ची सूत्र दाखवलेली. तर थिटाचं सूत्र दाखवलेलं आहे. थिटा म्हणजे काय असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो. थिटा कसा काढायचा तर डी थिटा भागिले डी टी. त्याच्यानंतर काय दाखवलं एस कसा काढायचा, एस म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी हे वेक्टर आहे. हे कसे काढायचे डी एस बाय डी टी त्याने कापलेला अंतर भागिले लागलेला टाईम. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी कशी काढायची डब्ल्यू बाय आर. डब्ल्यू आणि आर म्हणजे काय रेडियस असतो. व्ही इज इक्वल टू डब्ल्यू बाय आर.
W गुणिले R अशा स्वरूपात दिलेला असतो. तर Wची दिशा नेहमी फिरण्याच्या अक्षरास्त्या आणि उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाने दर्शवली जाते. म्हणजे डायरेक्शन ऑफ W म्हणजे जो समजा आपला जो हे आहे कायनेटिक मोशनमध्ये जो काय ऑब्जेक्ट आहे आणि त्याची काही जी मोमेंट होत असेल, तर ही मोमेंट असेल ना, डायरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी अँड असोलरेशन. एक मिनिट इथं पाहिजे. डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आता अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे ते अँग्युलर व्हेलॉसिटी ही डब्ल्यूच्या डायरेक्शनने आपल्याला हे रोटेशन दाखवलं जातं आहे डायरेक्शनने. द आउटस्टँडर्ड द थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ डब्ल्यू म्हणजे त्याची जी काय दिशा आहे त्या ऑब्जेक्टची मुवमेंट होण्याची ती. If the t is a period of circular motion or periodic time and n is the frequency, then w is equal to 2 pi n by 2 pi by t. 2 pi by t. तर एक मिनिट मी तुम्हाला हे सांगतो. तर तुम्ही म्हणता की डब्ल्यू म्हणजे काय आहे. डब्ल्यू म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी असते. अँग्युलर व्हेलॉसिटीला आपण डब्ल्यू म्हणतो, परंतु जे आपण सूत्रामध्ये एस वापरलेला आहे. एस म्हणजे ते एका ऑब्जेक्टने दुसऱ्या ऑब्जेक्टपर्यंत जाण्यासाठीची व्हेलॉसिटी घेतलेली, ते एसनी डोनेट करतो आपण, तो एस झाला. आणि डब्ल्यू म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे एक ऑब्जेक्ट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत तो जात असताना त्यांनी घेतलेली जी काही त्याचं जे डिस्टन्स झालेलं आहे त्याला आपण एस म्हणतो आणि ते डब्ल्यू दाखवतो. तो असा फिरतोय तो, तर त्याला डब्ल्यू दाखवायचं. तर त्यांना हेच सांगायचं आहे की एक मिनटं हे झालेलं आहे कायनेमॅटिक्स ऑफ इक्वेशनमध्ये झालेलं आहे. तर कायनेमॅटिक ऑफ इक्वेशनमध्ये आपण तिन्ही इक्वेशन पाहिलेले आहेत. अँग्युलर ॲक्सिलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे तीन गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचे जे सूत्र त्यांनी दाखवलेलं आहे ते डब्ल्यू म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर 2 काय पाय एन म्हणजे काय आहे. एन म्हणजे पिरियडिक टाईम आहे. पिरियडिक टाईम कशाला म्हणतात. सर्क्युलर मोशन और पिरियडिक टाईम अँड एन इज द फ्रिक्वेन्सी. एन जी आहे ती फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं की तो ऑब्जेक्ट जो फिरत असतो तो ठराविक गतीमध्ये ठराविक वेळेमध्ये त्याची जी काही कम्प्लिशन होत असतं त्याला आपण पिरियडिक टाईम फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर त्याची जर एन ही फ्रिक्वेन्सी असेल तर डब्ल्यू बरोबर काय करतो 2 पायची किंमत आपण काय घेतो 22.7 घेतो किंवा 3.14 घेतो. हे 2 गुणिले 22.7 किंवा 3.14 गुणिले एन बरोबर काय येतं नाही बरोबर काय 2 पाय बाय टी म्हणजे काय पिरियडिक टाईम म्हणजे एक चक्कर लावण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 आणि पाय म्हणजे जी मूळची किंमत आहे 22.7 वगैरे 3.14 ती घेतली. असं जर सूत्र काढलं तर तो आपल्याला काय निघत असतो डब्ल्यू निघत असतो. तर डब्ल्यू म्हणजे काय आहे तर डब्ल्यू म्हणजे आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती काय असते. अंगठा हा आपण जर अंगठा मूठ बांधली तर अंगठा वरच्या दिशेने जात असतो. तर जे बोटं आहेत ते काय करीत असतात ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट दाखवत असतात किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी दाखवत असतात. डिस्प्लेसमेंट म्हणजे कोण असतो तो, पण अँग्युलर व्हेलॉसिटी ते दाखवत असतात. त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे कसली मोशन आपण पाहूया. कॅरेक्टरिस्टिक पाहिलं, कायनेमॅटिक ऑफ सर्क्युलर मोशन पाहिलं. त्याच्यानंतर आहे कायनेमॅटिक्स ऑफ इक्वेशनचं मी थोडं स्पष्टीकरण जास्त दिलेलं आहे. त्याची सूत्र दिलेली आहेत, मराठीतून एक्सप्लेन केलेलं आहे. अँग्युलर डिस्प्लेस वस्तूने केंद्राभोवती केलेला कोणाचे माप रेडियनमध्ये दाखवलं जातं. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे कोणीही विस्थापनाचा दर वेळेनुसार म्हणजेच एखाद्या वेळेस वस्तूने किती कोण कापला ते दाखवलं जातं. सूत्र दिलेलं आहे डब्ल्यू बरोबर θ/t. त्याच्यानंतर अँग्युलर असले कोणाचा वेग बदलण्याचा दर म्हणजे अल्फाने दाखवलेला आहे. त्याच्यात अल्फाने दाखवलेला आहे W/T ट्रायंगल दाखवलेला आहे. रेखीय वेग म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी वस्तूचा प्रत्यक्ष वेग जो वर्तुळाच्या स्पर्शरेषेवर असतो. आता पहा लिनियर व्हेलॉसिटी इथे घेतलेली आहे. लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं तो प्रत्येक कण आहे तो प्रत्येक कण जो वस्तूतला जो प्रत्येक कण आहे तो प्रत्यक्ष वेग जो वर्तुळाच्या स्पर्शरेषेवर वर्तुळाकडे फिरत असताना त्याचा प्रत्येक गोल फिरत असताना त्याचा प्रत्येक जो वर्तुळात फिरत असताना पॉईंटचा जो जी काही दिशा आहे पॉईंटचा जो काही वेग आहे त्याला आपण काय म्हणत असतो रेषीय वेग म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी. अँग्युलरने आता लिनियर व्हेलॉसिटी आपण असं म्हणत असतो.
तर इथे सूत्र दिलेले तर व्ही इज इक्वल टू म्हणजे रेखीय वेग. रेखीय वेग म्हणजे हे लिनियर व्हेलॉसिटीचं तुम्हाला माहितीसाठी दिलेले आहे. आर गुणिले डब्ल्यू अँग्युलर ॲक्सलरेशन, आर म्हणजे त्रिज्या, रेखीय वेग लिनियर व्हेलॉसिटीचे वेग आहे. रेखीय त्वरण म्हणजे लिनियर ॲक्सलरेशन. पहा हे रेखीय शब्द येतो. रेखीय शब्द याचा अर्थ लिनियर, अँग्युलर नाही आहे, रेखीय. अँग्युलर म्हणजे कोनीय, रेषा रेखीय, लिनियर. आणि हे रेखीय त्वरण म्हणजे काय असतं, आर गुणिले त्रिज्या गुणिले अँग्युलर ॲक्सलरेशन असतं. त्याच्यानंतर डब्ल्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी एन म्हणजे फ्रिक्वेन्सी इथं म्हणजे वारंवारता. डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू म्हणजे कसलं, हे लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर नाही, लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू 2πn. आणि टी म्हणजे पिरियडिक टाईम म्हणजे कालावधी, एक पद पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ आहे. तर त्याच्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ऑप्शन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कायनेमॅटिक सर्क्युलर, याच्या नोट्स आहेत, याच्यामध्ये अजून उदाहरणं दिलेली आहेत कायनेमॅटिक्स संदर्भात. आता आपण पाहणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे वस्तूची जी गती वर्तुळाकार मार्गावर स्थिर गतीने होती तिला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. पाथ कसा असतो, वर्तुळाकार असतो, त्याची गती कशी असते, एकदम स्थिर असते, कॉन्स्टंट असते, सर्क्युलर पाथ असतो. व्हेलॉसिटी कशी असते, चेंजेस ड्यू टू कंटिन्युअस चेंजेस इन डायरेक्शन, दिशा सतत बदलत असल्यामुळे वेग, व्हेलॉसिटी सतत बदलत असते. बरं असू द्या, दिशा तर बदलते असल्यामुळे वेगाची व्हेलॉसिटी सुद्धा बदलत असते, व्हेलॉसिटी. पण इथं काय, वस्तूची जी गती वर्तुळाकार मार्गावर स्थिर गतीने, त्याची डायरेक्शन बदलते पण त्याचा जो वेग आहे तो बी बदलतोय, पण तो कसा आहे, स्थिर आहे. ॲक्सलरेशन केंद्राभिमुख त्वरण हे वर्तुळाच्या केंद्राकडे असतं, म्हणजे त्यालाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन म्हणतात. म्हणजे असं त्वरण की जे काय करत असतं, केंद्राकडे त्या ऑब्जेक्टला ओढत असतं. आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे वस्तूला वर्तुळाकार मार्गात ठेवण्यासाठी लागणारं बल, जे काय करतं, केंद्राकडे ते त्या वस्तूला ओढत असतं. वर्तुळाकार गतीने एखादी गोष्ट फिरते, मग ती वस्तू जर अशी गोलाकार फिरत असली तर ती बाहेर निष्ठून जाईल कुठेही, पण ती बाहेर जाऊ नये म्हणून तिला एक बल काय करत असतं, स्वतःकडे ओढत असतं केंद्रातून. त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. त्या वस्तूचा सगळा कल हा कुठं असतो, सेंटरकडं असतो, त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल आणि फ्युगल याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर आपण पिटल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल पाहिलेलं आहे, ग्रहांची सूर्याभोवती फिरणारी गती. ही कशी आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सूर्य म्हणजे समजून जा केंद्र येतो, तो काय करतो, ह्या ग्रहांना स्वतःकडे ओढतो. तर ती आणि त्या स्वतःकडे ओढत असल्यामुळे ती कॉन्स्टंट स्पीडने सूर्याभोवती फिरतात. मग हे कसली झाली, सेंट्रिपिटल झाली. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगलमध्ये काय करायचं, कन्फ्युजन होऊन जायचं नाही. व्हेलॉसिटी डायरेक्शन कुठं असतं, वर्तुळाकार स्पर्शरेषेच्या दिशेने म्हणजे केंद्राकडेच असतं. ॲक्सलरेशनची डायरेक्शन कुठं असते, केंद्राकडेच असते. पिरियड किती लागतो, टाईम टेकन टू कम्प्लीट द होल फुल रोटेशन म्हणजेच टी. आणि टी बरोबर 2πr इंटू व्हेलॉसिटी म्हणजे वेग. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी एफ म्हणजे वारंवारता, म्हणजे दर सेकंदाला पूर्ण होणाऱ्या फेऱ्यांची संख्या, त्याला दर सेकंदाचा विचार आहे. आणि पिरियड म्हणजे टाईम, ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे एक राऊंड पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ काउंट करतो, त्याला म्हणायचं आपण पिरियड म्हणायचं. पण फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रत्येक सेकंदाला ते काय करीत असते, काय पदार्थ सेकंदामध्ये भरपूर राऊंड्स मारतात असे. त्यामुळे ह्यांनी फ्रिक्वेन्सी घेतलेली एफ इज इक्वल टू 1/t म्हणजे पिरियडिक टाईम, एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टी. अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी. आता अँग्युलर व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ अँगल विदिन द टाईम म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू 2π/t. लागणारा वेळ 2π, 2π म्हणजे पायची किंमत, आणि डब्ल्यू याला म्हणायचं अँग्युलर व्हेलॉसिटी, कोणाचा तर सेकंदाला होणार बद्दल थोटो एका डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी व्ही बरोबर RM दाखवलेलं आहे. आताच आपण पावलं लिनियर व्हेलॉसिटी, आर म्हणजे काय आणि एम म्हणजे काय.
त्याच्यानंतर आहे सेंट्रिपिटल असोलरेशन. सेंट्रिपिटल असोलरेशन म्हणजे ते केंद्राकडे ओढलं जातं. ते ॲसोलरेशन हे काय कशाने एने डोनेट केलेले बरोबर व्हेलॉसिटीचा वेग भागिले त्रिज्या किंवा लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर आहे सेंट्रिपिटल फोर्स एफ म्हणजे काय एम व्ही स्क्वेअर भागिले डिवायडेड बाय आर किंवा सेंट्रिपिटल फोर्स बरोबर MRW स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे W म्हणजे काय अंतर व्यापलेलं तो, R म्हणजे काय रेडियस, त्रिज्या म्हणजे काय त्याचं मास, F इज इक्वल टू M स्क्वेअर. तर हे झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे की वस्तूची जी गती वर्तुळाकार मार्गावर स्थिर गतीने फिरते तिला वर्तुळाकार गती म्हणतात. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अनदर टाइप इज द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे असंच इकडं तिकडं फिरत राहणं. एक्झॅक्टली जे आहे ना नॉन युनिफॉर्म म्हणजे उदाहरणार्थ काय की पंखा चालू किंवा बंद केला असता काही काळासाठी पंख्याच्या कणांचा वेग वाढतो तर कमी होत असतो, परंतु त्याच्या हालचालीची दिशा नेहमी त्याच्या वर्तुळाकार मार्गाच्या ट्रान्झॅक्शनलवरतीच असते. त्याला म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन शब्दाला याचा अर्थ वर्तुळाकार गती म्हणजे तो फिरतोय, परंतु नॉन युनिफॉर्म याचा अर्थ असा होतो की ह्याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म ह्याचा अर्थ असा होतो की त्या गतीमध्ये काय होत असतंय कॉन्स्टंटनेस नसते, स्थिर नसते ती गती. त्याला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. तर ह्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये चालते. त्याच्यानंतर आता सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. आपल्याला दोन फोर्स पाहिजे तर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असा फोर्स की जो त्या कणाला स्वतःकडे ओढतो. पण सेंट्रिफ्युगल म्हणजे काय एक इमेजनरी फोर्स आहे, तो काय करतो आपल्या कणाला आपल्या दिशेच्या बाहेर सोडतो. दिशेच्या बाहेर तो काय करतो केंद्राच्या बाहेर तो काय करतो फोर्स ॲक्ट करतो. हे फ्युगल म्हणतात. आणि फ्युगल मधला हाच मेन डिफरन्स आहे.